मराठीतील आदरणीय कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यात आले। कवी कुसुमाग्रजांनी खरतर मराठी भाषेची अस्मिता टिकवण्यासाठी तिच्या सन्मानासाठी आयुष्यभर अथक प्रयत्न केले। महाराष्ट्रात मराठी भाषा वाढावी, रुजावी, पुढच्या पिढीत संक्रमित व्हावी याकरता कविवर्य कुसुमाग्रजांनी साहित्याच्या माध्यमातून विपुल लेखन केले। यावेळी माजी आमदार हेमंत टकलेंनी कुसुमाग्रजांच्या आठवणींना उजाळा दिलाय। मराठीला ज्ञानपीठ मिळवण्यामध्ये आपण जर विचार केला तर वि.वा. शिरवाडकर, वि.स. खांडेकर आणि विंदा करंदीकर असा तो मराठी भाषेचा गौरवाचा भाग होता। अगदी त्यांच्या सुरुवातीपासूनच्या म्हणजे जीवन लहरीपासूनचे जे काव्यसंग्रह आहेत ते बघितले किंवा त्यांचं वि.वा. शिरवाडकर नाटककार म्हणून नटसम्राट हे जे आहे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक प्रकारचा ध्येयवाद त्या सगळ्यातून आपल्याला जाणवतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।